नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय कोण होतीस तू काय झालीस तू आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा, कारण कावेरीची तडफदार बॅटिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे एपिसोडच्या सुरुवातीला यश आता येऊन बसलाय, तर बाबा त्याची ओळख करून देतात, हा माझा धाकटा मुलगा यश असं म्हणून. तोपर्यंत मुलाचे बाबा विचारतात, मुलीचे बाबा कुठे आहेत असं म्हणून. तर लगेच आता सगळ्यांचा चेहरा इथे जरा पडतो. तर नाही, माझा धाकटा भाऊ नाहीये असं म्हणून, त्याला जाऊन बरीच वर्ष झाली असं ते सांगतात बाबा. आणि बाकी ओ असं करतात आणि नकळत का होईना बाबांची आठवण येते. पण निशा आम्हाला आमच्या लेकीसारखीच आहे बरं का असं ते सांगतात. तेव्हा देण्या-घेण्याच्या बाबतीत काही कसूर करणार नाही आम्ही, याची तुम्ही खात्री बाळगा असं कौतुकाने सांगतात आणि सुद्धा अगदी कौतुकाने बघत असतात. बघूया आता पुढे काय होतं ते. तर पण प्रेक्षकांनो ना, तो मुलगा जरा आतीच दाखवलाय. तो निशाचा डायरेक्ट चष्मा काढून ठेवतो. चष्मा काढून बघूया, विदाऊट फिल्टर कशी दिसतेस असं म्हणून त्याच्याकडे तिला म्हणत असतो. दिसतोय ना मी असं विचारतो. तर इकडे कावेरीचा सगळा प्रकार बघते. निशा म्हणते इकडे की थोडा थोडा दिसतोय, ब्लर दिसतोय असं म्हणून. तर साहिल म्हणून तो मुलगा जो आलाय, तर हाय हिल्सची थोडी सवय करून घे, उंची थोडी वाढवावी लागेल थोडीशी, डेंटल स्ट्रक्चरवर पण थोडं काम करून घ्यावं लागेल तुला, इतपत असं तो बोलतोय. कसा गोलगोल फिरत बघतोय. थोडे अलाइन करावे लागतील दात, आणि प्लीज 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 जिम सुरू कर तू असं तो मुलगा म्हणतो. विशीत असताना 40शीतल्या काकूबाईसारखी दिसशील तर कसं होईल तुझं, फिजिकल फिटनेस हवा असं म्हणून तो बोलतोय. कावेरी बघा कशी रागाने बघते. साहिल पुढे म्हणतो, मला खूप सुंदर मुलींचे प्रपोजल्स आलेले आहेत, खरं सांगू का, त्यातलीच एक मी सिलेक्ट करणार आहे असं तो निशाला तिच्या तोंडावर म्हणतो. साहिल म्हणतो, आजकालच्या मुलांना काकूबाईसारखी नाही तर हॉट आणि मॉडर्न मुली आवडतात बायको म्हणून. निशा बिचारी तिकडे रडतीये आणि प्रेक्षकांना आता शेवटी कावेरीचा संताप झालेला आहे, तिला कंट्रोल होत नाही आणि त्यामुळे शेवटी ती एंट्री घेते आणि ती विचारते, काय कमी आहे आमच्या निशामध्ये असं म्हणून. ती ताड 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 बोलत तिथे आतमध्ये येते आणि निशाना लगेच कावेरी आल्यानंतर तिच्या म्हणजे तिला मिठी मारून रडते. तर हा साहिल बघा कसा बघतोय त्यांच्याकडे. पण प्रेक्षकांना तिकडे खाली बाबा म्हणत असतात, आणि जेव्हा लग्न होईल ना तेव्हा या दोघांना अगदी व्यवस्थित सेटल करायची जबाबदारी आमची. आणि हे ऐकून ना त्या मुलाच्या आईचा चेहरा बघा कसा उजळलाय. ती म्हणते, वा वा, फारच छान, आपल्याला अजून काय पाहिजे असं म्हणून ती विचारते. कौतुकाने बघून हसतायत, पण प्रेक्षकांनो ह्या जोडीतच काहीतरी गोड मंगालय. असो, कावेरी आता पुढे साहिलला काय काय बोलते बघा तुम्ही, कारण आता कावेरीची तोफ चालू झालेली आहे. कावेरी ते म्हणते, ती हुशार आहे, ती शिकलेली आहे, घर काम येतं, छान गाता सुद्धा येतं तिला, आणि महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून चांगली आहे ती. साहिल कसा बघतोय बघा तिच्याकडे. कावेरी म्हणते, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही फक्त दिसण्यावरून त्या माणसाची किंमत ठरवता का. पण साहिल म्हणतो, हो, बायको सुंदरच असली पाहिजे, तेच तर तिचं खरं काम आहे. किती वाईट विचार आहेत बघा, काळ कुठे गेला आणि यांचे विचार बघा कसे आहेत ते. बिचारी निशा भेदरले, पण आता कावेरी पुढे येऊन ना कशी उत्तर देते बघा त्या साहिलला. हे असले विचार आहेत तुमचे असं विचारते. उच्च शिक्षण घेऊ सुद्धा विचार मात्र गलिच्छ आणि संकुचित आहेत तुमचे असं ती म्हणते. माणूस म्हणून ना तुम्ही शून्य आहात, शून्य. कावेरी जास्त काही बोलू नये म्हणून निशाना तिला थांबवायचा प्रयत्न करत असते, कारण तिच्यावर संस्कारच तसे झालेले आहेत. पण कावेरी निशाकडे एकदा बघते, निशा मान डोलत असते आणि कावेरीना लगेच साहिलकडे बघते आणि म्हणते, आमच्या निशाला ग्रुमिंगचे धडे देताय तुम्ही असं विचारते. स्वतःकडे बघितलात का आधी तुम्ही कसे आहात ते. निशा जर म्हणाली तिला असा मुलगा हवाय जो फक्त देखणाच नाही तर सुसंस्कृत, समजूतदार आणि अक्कल असलेला हवा, तर काय कराल हो तुम्ही. एवढा मेकओव्हर होईल का तुमचा, का आरशालाच दोष देत बसाल, अशा शब्दात कावेरी त्याचं खडेबोल सुनावते बरं का त्याला प्रेक्षकांनो. आणि तो बघा कसा रागाने बघतोय. कावेरी पुढे म्हणते, आणि तुम्हीच काय, तुमच्या आई वडिलांचे विचार सुद्धा ऐकलेत आम्ही असं म्हणते. कुरूप आहात तुम्ही, कुरूप, विचारांनी आणि मनानी सुद्धा. तर साहिल म्हणतो, तुम्ही माझ्याशी अशा भाषेत बोलू शकत नाही असं म्हणून. आणि कावेरी आता त्याच्याकडे बघत राहिले, म्हणते, तुम्ही निशाला जे बोललायत ना त्याच्या 100 पटीनं सौम्य भाषेत बोललीये मी तुमच्याशी असं म्हणते ती. उलट मलाच जाब विचारताय तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अशा शब्दात आता कावेरीनं त्याला बोलले, पण तो म्हणतो, दिस इज टू मच असं म्हणतो आणि ताड 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 करत तो बाहेर निघून जातो. तर आता कावेरी निशाकडे बघते प्रेक्षकांनो. निशा अजूनही घाबरलेली आहे, कंटिन्यू ती रडते, तिच्या डोळ्यात पाणी आहे. कावेरी तिला आधी पहिल्यांदा ना तिचा चष्मा घालायला देते, ज्यामुळे तिला व्यवस्थित दिसायला लागेल आणि ती तिची ओळख आहे खरी. पण आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. कावेरीला काय काय ऐकवणार आहे ते. मुलाची आई मुलाचा मोठेपणा सांगत असते. अमेरिकेत त्याचं काम चालू असतं, फ्रान्समध्ये पण त्याचं काम चालू होईल, नेक्स्ट कॉल. तोपर्यंत साहिल आलाय ताड ताड करत.
तो म्हणतो, "चल आई, एक क्षण सुद्धा इथे थांबायचं नाही इकडे," असं तो बोलतो आणि मग सगळे त्याच्याकडे बघायला लागतात आणि उठूनच उभे राहतात. सगळ्यांना धक्का बसतो, की हा एकदम असा का बोलतोय? या घरातल्या बायकांना काय बोलायचं काही समजत नाही, असं साहिल बोलतो आणि प्रेक्षकांनो इकडे कुणालाच कळत नाही. कुणासमोर काय बोलायचं याचं साधं भान नाही. घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करतात, असं म्हणून साहिल विचारतोय बघा आणि मग पौर्णिमेला कळत नाही, की नेमकं काय होतंय. तोपर्यंत मा विचारतात, "थांबा जरा, कोण बोललंय तुम्हाला?" तोपर्यंत साहिल म्हणतो, "ही." म्हणजे तोपर्यंत तिकडे कावेरी आणि आलेली आहे. "ही तुमच्या घरातली सून कावेरी ना?" असं तो विचारतो साहिल आणि आता सगळे कावेरीकडे बघायला लागतात बरं का प्रेक्षकांनो. कावेरीच्या चेहऱ्यावर जो काही आत्मविश्वास आहे ना, तो आत्मविश्वास असला पाहिजे. साहिल पुढे म्हणतो, "मलाच नाही, माझ्या आई-वडिलांना सुद्धा वाटेल ते बोललीये ती," असं म्हणून बोलतो तो आणि सगळे आता कावेरीकडे बघायला लागतात. तर कावेरी बघा कशी त्याचं बदललेलं रूप म्हणजे त्या साहिलचं बदललेलं रूप बघा कसं बघतीये. तर साहिल पुढे म्हणतो, "ही मला सांगणार मी कसा दिसतोय ते? ही सांगणार? तुमच्या सुनेला शिकवा अगोदर कसं बोलायचं, कसं वागायचं ते." असं म्हटल्यानंतर सुलक्षणा म्हणजेच मा इथे बघा कशा म्हणजे गप्प बघत राहिल्यात. यश पुढे येतो आणि म्हणतो, "1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट," असं म्हणतो आणि मग तो निशालाच विचारतो डायरेक्ट, "निशा काय झालंय नेमकं?" तिकडे पौर्णिमा बघा कशी बघते निशाकडे. यश पुढे म्हणतो, "निशा काय झालं नेमकं? रूममध्ये काय झालं? बोल." आता मा आणि बाकी सगळे घरातली पण लोकं निशाकडे बघायला लागतात. तर निशा घाबरत म्हणते, की "ते ते मला असं म्हणाले, की मी जरा फिट राहायला हवं आणि म्हणजे जिमला जायला हवं, फेशियल करायला हवं. मी मुलगी आहे ना म्हणून सुंदर दिसायला हवं," असं ते मला बोलत होते आणि प्रेक्षकांनो निशा किती घाबरून बोलतेय बघा आणि मग त्याच्यानंतर ना सगळ्यांना पण म्हणजे वाईट वाटतं निशाला असं बोलल्यानंतर. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असं म्हणजे वाईट वाटेलची भावना आहे, पण बोलत कोणीच नाहीये. यशला मात्र राग आलाय बरं का प्रेक्षकांनो, पण तो सुद्धा काही बोलत नाही. कारण तोपर्यंत ना तिकडे साहिल म्हणतो, "बरोबरच बोलतोय ना मी. काय चुकीचं बोललो मी? तिच्या भल्यासाठीच बोललो ना मी." आणि आता प्रेक्षकांनो बाकी कोणी नाही बोललं तरी सगळ्यांसमोर बोलायची जिद्द, आत्मविश्वास जो काही आहे तो कावेरीकडे आहे आणि ती पुढे येऊन म्हणते, "भलं? तिचं भलंच करायचं होतं, तर तिच्या मनाला समजून घ्यायला हवं होतं तुम्ही," असं म्हणून आता बोलायला चालू करते आणि मग सगळेजण कावेरीकडे बघायला लागतात. कावेरी पुढे म्हणते, "तिच्या रूपाबद्दल, शरीराबद्दल काय अक्कल पाजळत होता तुम्ही," असं म्हणून डायरेक्ट बोलते बरं का ती आणि मा सुद्धा आता शॉक होऊन बघतायत तिच्याकडे. तर आता प्रेक्षकांनो ती आई-बाबा पण येतात. तर साहिल म्हणतो, "बघा तुमचे संस्कार, म्हणजे पाहुण्यांचा आदर नाही, पाहुण्यांचा मान नाही." तर लगेच कावेरी म्हणते, "तुमचा आदर करू?" असं विचारते तिच्या आई-बाबा म्हणजे त्या मुलाच्या आई-बाबांसमोर सुद्धा. तर कावेरी पुढे म्हणते, "तुम्हाला मुलगी म्हणजे शोपीस वाटते का?" मा बघा कसं बघतायत कावेरीकडे. पौर्णिमाला तर राग येतोय. कावेरी पुढे म्हणते, "एवढंच जर सुंदरतेचं वेड असेल ना तुम्हाला, तर घरात तुम्ही बायको नाही फ्लॉवर पॉट ठेवा," असं म्हणून सांगते. आणि हे ऐकल्यानंतर ना ते मुलाचे आई-बाबा कसे एकमेकांकडे बघतायत बघा प्रेक्षकांनो. आणि दिवसभर बघत बसा प्रेक्षकांनो त्याच्याकडे असं म्हणते त्या फ्लॉवर पॉटकडे इथे कावेरी आणि आता म्हणजे पौर्णिमाचा तर राग होतोच आहे. कावेरी पुढे म्हणते, "आमच्या निशाला आरसा दाखवण्याआधी तिचं मन, तिचा स्वभाव जर का तुम्ही समजून घेतला असतात ना, तर कळालं असतं की आमची निशा किती छान आहे ते," असं कावेरी उत्तर देते. आणि प्रेक्षकांनो हे घरातल्यांनी करायला हवं होतं. मा ना जरा म्हणजे तोऱ्यातच आहेत मा. बघूया पुढे काय काय घडतंय ते. कावेरी पुढे म्हणते, "नुसतं शरीराने सुंदर असून चालत नाही हो," असं म्हणून. आणि मग सगळे बघतच राहतात. घर, नाती, संसार, करिअर सांभाळण्यासाठी ना स्वभाव चांगला असावा लागतो. हुशारी आणि समजूतदारपणा लागतो. कावेरीचं बोलणं संपतच नाहीये. त्यामुळे आता पौर्णिमा धावत येते आणि म्हणते, "हिला आता कोणी थांबवणार आहे का?" असं म्हणून विचारते. आता मा बघा कशा बघतायत आणि मग प्रेक्षकांनो पौर्णिमा काय म्हणते बघा. "ही कोण आली पाहुण्यांना वाटेल तसं बोलणारी," असं म्हणत ना पौर्णिमा आता कावेरीला बोलायला जाते. पौर्णिमा पुढे म्हणते, "एवढं चांगलं स्थळ चालून आलंय आणि हिचं हे सगळ्याची वाट लावते," असं म्हणून कावेरीला बोलते. तर प्रेक्षकांनो आता प्रत्येक जण पौर्णिमाकडे आणि कावेरीकडे बघतात. कावेरी म्हणते, "मी वाट लावते?" असं विचारते आणि म्हणते पौर्णिमाला, "काकू, उलट आई म्हणून हे सगळं तुम्ही बोलायला हवं होतं. कोण कुठला मुलगा आपल्याच घरी येऊन आपल्याच मुलीचा अपमान करतोय आणि तुम्ही सगळे ऐकून घेताय?" असा प्रश्न कावेरी घरातल्या सगळ्यांनाच विचारते आणि प्रत्येकाची नजर ना खाली जाते शरमेनं. पण मानची जात नाहीये. निशा मात्र मान खाली घालून उभी आहे सगळ्या प्रकारात, कारण हे सगळं तिच्यामुळे होतंय. आणि यश बघतच राहिलाय कावेरीकडे. तोपर्यंत मा पुढे येतात आणि म्हणतात, "ऐकून घेताय म्हणजे? उचलली जीभ आणि लावली टाळायला. आम्ही घरातले काय सगळे काय मूर्ख वाटलो का तुला? कुठे बोलायचं, कसं बोलायचं, काय बोलायचं याची चाड आहे का तुला?" असं मा विचारतात आता कावेरीला येऊन. आणि पौर्णिमाला तेच हवं असतं. ती रागाने बघते. कावेरी पुढे म्हणते,
तुम्ही आणि निशा गप्पच तर बसला होतात ना, जेव्हा हा त्याच्या अकलेचे तारे तोडत होता तेव्हा, असं म्हणून डायरेक्ट तिनं मला पण बोलली बरं का कावेरी. आणि आता प्रेक्षकांनो सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं झालंय. अशा मुलाशी लग्न लावून देणार होतात का तुम्ही निशाचं, असं कावेरी विचारते पौर्णिमाला. पौर्णिमा म्हणजे बघतच राहिली अशी डोळे मोठे करून. कावेरी पुढे म्हणते, यांनी जो सल्ला दिलाय ना त्याने आपली निशा सुंदर दिसली नसती, असं कावेरी म्हणते. आणि मग पुढे निशा अशी म्हणजे घाबरून बघते सगळीकडे. आणि कावेरी पुढे म्हणते, आणि सुंदर सुंदर म्हणजे काय हो, आहे ना आपली निशा सुंदर, असं सगळ्यांसमोर म्हणते. बघणाऱ्याची नजर हवी, तर जी यांच्याकडे नाहीये असं कावेरीने सरळ सांगितलंय. तर मग तिला म्हणतात कावेरी, डोळे मोठे करून बोलतात बरं का कावेरीकडे. आणि प्रेक्षकांना आता मुलाचे बाबा कशाला गप्प बसतील, ते म्हणतात काय बोलतेय ही. तर मुलाची आई लगेच म्हणते, मला वाटलं होतं की धर्माधिकाऱ्यांचं कुटुंब अजूनही सुसंस्कृत आहे, पण इथे तर सगळा उजेडच आहे, असं म्हणून आता बोलतात बरं का. आणि मा लगेच ना कावेरीकडे रागाने बघतात. तर लगेच साहिलची आई म्हणते, सांभाळा तुमच्या सुनेला, नाहीतर तुमच्या घराचा सत्यानाश अटळ आहे, असं म्हणून. आणि आता मा त्या बाईकडे रागाने बघतात बरं का प्रेक्षकांनो. आपली जास्तीची अक्कल पाजळून ते मुलाचे आई बाबा आणि तो मुलगा निघून जातात तिकडनं. आणि मा त्यांच्या बाजूला जात असतात, माझं ऐका विणाताई असं म्हणून, पण तिथं कोणीच थांबत नाही. प्रेक्षकांनो आता बघा पुढे काय घडतंय ते. निशा बिचारी भेदरून तिथे उभी आहे. यश आता पुढे काय होणार याचं टेन्शन घेऊन उभा आहे. आता काय म्हणजे मा आणि नेमकं काय युद्ध होणार, नेमकं कसलं बोलणं होणार, आता ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. आणि एपिसोड अगदी शेवटपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत बघा, कारण आता मा कावेरीला बोलणार आहेत. माना राग आलाय कावेरीचा. तुला समजतंय तू काय केलंयस ते, असं विचारतात त्या कावेरीला. तेही माझ्या घरात, असं म्हणतात पुढे. आणि कावेरी बघा कशी बघते. आणि कावेरी लगेच अशी मान वळवते आणि मानकडे बघते आणि म्हणते, पण ते तर मा म्हणतात, एखाद्याला जर का वाटलं आपली बायको सुंदर असावी तर त्यात वावगं काय, असं मानी प्रश्न विचारलाय कावेरीला आता. आणि मग आता कावेरी म्हणजे सगळे बघत असतात. निशाची हुशारी, निशाचा स्वभाव कळायला वेळ लागेल ना, असं मा पुढे म्हणतात बरं का. आणि मग त्याच्यानंतर रूप हे देवाघरचं देणं आहे हे मलाही माहिती, असं मा म्हणतात. निशाला कायमचं घरातच ठेवायचंय का, आपली आणि आणि आमची पडती बाजू आहे, असं म्हणतात. मुलीची बाजू आहे, समजून घ्यायला नको, असं विचारतात मा कावेरीला. आणि मग बाबा काहीच गप्प बसतात. तर कावेरी म्हणते, कसली पडती बाजू, जगातली सगळी चांगली समंजस मुलं संपली आहेत का, असं ती विचारते. मिळेल ना आपल्या निशाला चांगला गुणी मुलगा, असं म्हणते कावेरी, जो तिला ती आहे तशी स्वीकारेल. आणि मा तिच्याकडे बघतच राहतात. कावेरी म्हणते, आपण घरच्यांनीच निशाचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आपणच तिला जर का पडती बाजू म्हटलं तर तिचा उरलासुरला आत्मविश्वास पण संपून जाईल अशाने, असं कावेरीने म्हटल्यानंतर ना आता यामी म्हणते, कावेरी मला तू उलट बोलतेस, असं ती प्रश्न विचारते. आणि मग प्रेक्षकांनो यामी पुढे म्हणते, आणि काय ग, तुला कुठल्या नात्याने तू आमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये लुडबुड करत असतेस, तुला अधिकार दिलाय कोणी, असा प्रश्न यामीने विचारलाय. आणि आता बॅटिंग कावेरीनं केलेली आहे यामीच्या या प्रश्नावरती अशी. कावेरी म्हणते की मी या घरामध्ये सून म्हणून आलेली आहे. कावेरी म्हणते मी निशाची बाजू घेणार, असं म्हणून ती ठामपणे उभी राहिली. आणि प्रेक्षकांना आता बघा हा मा पुढे काय म्हणतात ते. कारण कावेरी म्हणते, मला घरातली शिस्त माहितीये म्हणून मी फक्त बोललीये, नाहीतर ना दात पाडून हातात दिले असते मी त्याच्या, असं म्हणते. मला पण जरा बरं वाटलं असतं प्रेक्षकांनो, कावेरीने जरा लाठीकाठीचा चान्स मारून घेतला असता त्या मुलासाठी, तर कारण तो तसाच बोलत होता. कावेरी पुढे म्हणते, खरं तर आपण सगळ्यांनीच हा नियम म्हणजे पाळायला हवा. कोणी येतो आपल्याच घरात आणि आपल्याच मुलीचा पाणउतारा करतो, तोपर्यंत मा पुढे येऊन म्हणतात, हे तू आम्हाला शिकवणार. डोळे बिळे अगदी एक्सप्रेशन बघा कसे करतात. कावेरी पुढे म्हणते, मला कोणाला काही शिकवायचं नाहीये, म्हणजे आता जरा ती सौम्य भाषेत बोलते, पण जे चुकीचं दिसतं ना ते गप्प राहून मला नाही बघत बसतायत, असं ते म्हणते. आणि मग मा हसतात बरं का कावेरीकडे आणि म्हणतात, तुझं म्हणणं हेच आहे का, घरचेच आत्मविश्वास घडवतात तर आणि घरचेच आत्मविश्वास मोडतातही, असं तुझं म्हणणं आहे ना. तर आता आता बघूया मा पुढे सांगतात, ठीक आहे म्हणतात बरं का. ठीक आहे, तर आता निशाचा आत्मविश्वास जागा करणं हे तुझं काम आहे, ही तुझी जबाबदारी आहे, असं म्हणून आता कावेरीकडे जबाबदारी सोपवली बरं का मानी. आणि प्रेक्षकांनो आता पुढे कावेरीला त्या काय म्हणतात बघा, की निशाचा आत्मविश्वास तू घडव, तू निशाला घडव, 1 महिना आहे तुझ्याकडे, असं म्हणतात. आणि या 1 महिन्याच्या आत हे घर, आमचे संस्कार, आमची प्रतिष्ठा, या सगळ्यावर तू बोट ठेवलेस ना तू आता, तर मग आता मीही बघते की तू आमच्याच घरात राहून तू काय चमत्कार करतेस ते, असं आता मा म्हणतात. आणि यश बघा कसा बघत राहतोय पुढे. आणि आता पुढे प्रेक्षकांनो मा असंही म्हणतात की कावेरीला,
ही तुझी नुसती परीक्षा नाहीये, तर अग्निपरीक्षा आहे असं समज तू. बघूया या अग्निपरीक्षेमध्ये तुझं सोनं होतंय का तू जळून राख होतेस, तुझा कोळसा होतोय ते. प्रेक्षकांना पौर्णिमाला आणि हेच पाहिजे होतं ना, कारण तिचं म्हणजे तिला त्रास कसा होईल हे सगळं आणि यांचं नातं वगैरे कसं म्हणजे खराब होईल हे सगळं हवं होतं ना पौर्णिमेला. तर आता बघूया ह्यांचं चॅलेंज कसं काय पुढे जाणार आहे ते आणि या सगळ्यामध्ये निशाचा आत्मविश्वास कसा वाढणार आहे ते. कारण निशा अजूनही घाबरूनच उभी आहे. आणि दिलेलं चॅलेंज कावेरी पूर्ण करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांनो. तर प्रेक्षकांनो आता पुढे बघूया काय होतंय. झाला प्रसंग घडून गेलेला आहे. कावेरी एकटीच इकडे आपल्या रूममध्ये ना म्हणजे असं विचारात काहीतरी करते. तिला तेच आठवतंय, 1 महिना आहे तुझ्याकडे आता निशाचा आत्मविश्वास जागा करणं ही तुझी जबाबदारी आहे. हे जे मानी सांगितलेलं असतं ते आठवतंय आणि तेवढ्यातच ना निशा रूममध्ये येते कावेरीच्या आणि ती डायरेक्ट ना अशी रडायला चालू करते एकदम आणि खूपच रडते ती एकदम आणि मग त्याच्यानंतर कावेरी तिच्याकडे बघते निशाकडे आणि मग निशाला विचारते, "अगं काय झालं?" कारण निशा पुढे म्हणते, "वहिनी सॉरी." सॉरी म्हणते ती आणि एकदमच रडते. तर "वहिनी, वहिनी आय एम सो सॉरी वहिनी." मग ती म्हणते, "सॉरी कशाबद्दल म्हणतेस तू?" तर "वहिनी, का माझ्यामुळे ना बाहेर तुला सगळ्यांनी बोलणी खावी लागली गं आणि मी काहीच नाही बोलू शकले. त्याच्याबद्दल आय एम सो, सो सॉरी." असं कावेरीला निशा इथे म्हणते आणि खूपच रडते ती. तर कावेरी म्हणते, "वेडाबाई, अगं तू का सॉरी म्हणतेस?" प्रेमाने समजावते आणि म्हणते, "सॉरी तर आम्ही म्हणायला हवं तुला." आणि पुढे म्हणते, "आज आम्ही सगळे असताना त्या मुलाने तुझा येऊन अपमान केला. तुला वाटेल तसं बोलला तो आणि तू निमूटपणे सगळं ऐकून घेतलीस." आणि कावेरीना तिला म्हणजे कावेरीला निशा मिठी मारते. तर यश ना तिकडनं जात असतो. तोपर्यंत त्याचं लक्ष जातं या दोघींकडे. कारण निशा खूपच रडते आणि कावेरी तिला शांत करते. "शांत हो, शांत हो" असं सांगते आणि बसायला सांगते ते आता खुर्चीवर. आता कावेरी निशाला जसं काही समजावते, जे काही बोलते, पण निशा एक वाक्य बोलून जाते. त्यामुळे आपल्याला पण वाईट वाटतं प्रेक्षकांनो. बघा निशा काय बोलते ती. कावेरी पुढे म्हणते, "शांत हो. निशा मला एक सांगशील का गं?" असं म्हणते ती कावेरीला. "तो मुलगा तुला वाटेल तसं बोलला, पण म्हणजे बाकी कुणाला नाही, पण निदान तुझ्या आईला तरी तू सांगायचंस ना," असं म्हणते ती. तर निशा म्हणते, "अगं वहिनी, पण मी काय आणि कसं सांगणार होते? मुळात तो मुलगा काहीतरी चुकीचं बोलतोय हे माझ्या घरच्यांना कधीच पटणार नाही. आज जर का तू बोलली नसतीस ना मध्ये, तर माझ्याही कधीच लक्षात आलंच नसतं अगं," असं म्हणते निशा. आणि कावेरी तिच्याकडे बघतच राहिले. यश सगळे बाहेरनं ऐकतोय. निशा पुढे म्हणते, "कारण मी हेच सगळं लहानपणापासून ऐकतेय. आज तो अनोळखी मुलगा म्हणून आपण त्याच्यावरती रागावलो. पण अगं माझी आई तर लहानपणापासून मला हेच सगळं बोलत आली आहे." आणि कावेरीचा जीव तिथे तुटतो बरं का प्रेक्षकांनो आणि आपलासुद्धा. निशा पुढे म्हणते, "त्याच्यामुळे मला कायम असं वाटत होतं, की माझ्यातच काहीतरी फॉल्ट आहे, माझ्यातच काहीतरी उणीव आहे, माझंच काहीतरी सगळं चुकतंय असं मला कायम वाटत होतं गं. म्हणून मी काहीच नाही बोलले, म्हणून मी गप्प राहिले." असं निशा म्हणते इकडे आणि यशला पण आपली चूक कळते बरं का प्रेक्षकांनो काय झाले ती. तर आता प्रेक्षकांनो कावेरी पुढे म्हणते, "निशा, मला एक प्रॉमिस करशील का?" "प्रॉमिस कर मला," म्हणते निशाला कावेरी, की "काय प्रॉमिस कर?" "तर इथून पुढे तू स्वतःबद्दल अजिबात निगेटिव्ह विचार करायचा नाहीयेस. स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेतून बघणं बंद कर निशा," असं कावेरी समजावते. "तुझ्यात काहीही दोष नाही असं म्हणते ती आणि मग पुढे म्हणते, की "तू एक अत्यंत गोड, हुशार आणि लाघवी मुलगी आहेस. हे ओळखायला शिक तू," असं म्हणते. तर निशा मान डोलावते. "स्वतःवर प्रेम करायला शिक," असं कावेरी परत एकदा सांगते. "तुला बाहेरून बदलण्याऐवजी आतून बदलावं लागेल, कॉन्फिडंट व्हावं लागेल," असं कावेरी समजावते. यश कौतुकाने बघतोय बघा कावेरीकडे. कावेरी पुढे म्हणते, "आणि तुला एक सांगू का? हे मेकअप करून, चांगले कपडे घालून, जिमला जाऊन कोणीही सुंदर दिसत नाही," असं कावेरी समजावते निशाला. चार चौघात तीच माणसं लक्ष वेधून घेतात, ज्यांच्या वागण्यात आत्मविश्वास असतो, अशीच माणसं उठून दिसतात आणि लक्षवेधी ठरतात. तर ह्या बोलण्यामुळे पुढे म्हणते कावेरी, "डोळ्यात ज्यांच्या बुद्धिमत्तेचं तेज झळकतं, स्वभावात ज्यांचा नम्रपणा असतो, अशीच माणसं उठून दिसतात. म्हणजे सो रिस्पेक्ट युअर सेल्फ फर्स्ट," असं ती सांगते आता कावेरी. निशाला हे सुरुवातीला तरी पटलंय बरं का प्रेक्षकांनो. निशा भारावून गेले कावेरीचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून. मला तरी असं वाटतं, की कावेरी इथून पुढे निशाच्या बरोबर खंबीरपणे उभी राहील. पण निशाने स्वतःहून ठरवायला पाहिजे. तिला जे आता कावेरीने सांगितलंय, ते स्वतःहून तिने आत्मसात
करायला पाहिजे. रिस्पेक्ट युअर सेल्फ फर्स्ट आणि तुम्ही सुद्धा असंच वागलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कावेरीचं निशाला जे काही समजावणं आहे त्याबद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच ना निशा अशी हाक येते, "आई आले, आले" असं म्हणत ना इकडे निशा आता "वहिनी मी येते" म्हणून बाहेर पडते तिकडनं. आता कावेरीनं स्वतःवर प्रेम कर म्हणून सांगितलंय. पौर्णिमाच्या पुढ्यात निशा कशी रिॲक्ट करेल, काय बोलेल हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे ना. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. निशा रूममध्ये बाहेर गेल्यानंतर कावेरी सुद्धा तिच्या पाठोपाठ अर्ध्या रस्त्यापर्यंत येते. तोपर्यंत ना यश तिच्या समोर येतोय आणि मग कावेरी विचारते त्याला "तुम्ही" असं म्हणून. तर यश एकदा निशाकडे आणि एकदा कावेरीकडे बघतो. तो म्हणजे रूममध्ये येतो आणि डायरेक्ट कान धरतो आणि त्याने कान धरलेले बघून ना कावेरीला आधी कळत नाही की नेमकं का तो कान धरतोय आणि का तो सॉरी म्हणतोय. म्हणजे कान धरण्याचा अर्थ त्याला सॉरी म्हणायचं असतं. कावेरी बघा त्याच्याकडे कशी बघत राहते. यश कावेरीला सॉरी म्हणून असं परत एकदा म्हणतो. कावेरी विचारते का? तर यश म्हणतो आज पुन्हा एकदा मी तुम्हाला चुकीचं समजलो आणि मग त्याच्यानंतर कानाचा हात काढतो आणि कावेरीकडे बघतच यश म्हणतो आणि थँक्यू असं म्हणतो परत एकदा. थँक्यू कशासाठी? तर तुम्ही निशाची बाजू घेतलीत म्हणून थँक्यू असं म्हणतं आणि कावेरीनं त्याच्याकडे बघून हसते. प्रेक्षकांनो यश आणि कावेरीची जोडी नेमकी कशी पुढे जाईल, नेमकं काय वळण येणार आहे, कावेरीचं सत्य कधी सगळ्यांसमोर येणार हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघूया उद्याच्या भागात काय घडणार आहे ते, कारण उद्याच्या भागात थोडी मजा आहे. मोठ्या तोरात बाबाला म्हणायचे तो करेल ना माझ्यासाठी स्वयंपाक. आता हे मानी सांगितलेले मोदक कसे बनवणार असा, तर तोपर्यंत यश आलाय मोदक ना आता बनवतो तुझ्यासाठी, हे शिकून घे, हे तांदळाचं पीठ वगैरे. आणि प्रेक्षकांनो नारळ असा घेत घेत तोपर्यंत ना नारळ जातोय मांच्या पायात. मा तिथे आलेले आहेत आणि कावेरी मा असं म्हणून जोरात ओरडते. काय मोदक घडतील का बिघडतील, काय होणार बघत राहूया.